गीते बंधूंनी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे उदय सामंत या दोघांनाही अक्षरशः घाम फोडलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। नाशिकच्या राजकारणात सध्या असा राजकीय स्फोट घडतोय ज्यामुळे महायुतीच्या दिग्गज नेत्यांची झोप उडालीये। एका बाजूला भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन, तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे संकटमोचक उदय सामंत, दोघेही पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलेत। पण नाशिक मधील हे दोन बंधू मात्र कोणाच्याही दबावाला झुकायला आता तयार नाहीत। उलट त्यांच्या एका निर्णयामुळे महायुतीचे संपूर्ण राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आता निर्माण झालीये। नाशिक विधान परिषद निवडणुकीत गीते बंधूंनी उभारलेलं बंड आता केवळ उमेदवारी पुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते महायुतीतील अंतर्गत नाराजीचं आणि विशेषतः गिरीश महाजनांच्या राजकीय कौशल्यापुढील मोठं आव्हान बनलंय। मग नेमके हे गीते बंधू कोण आहेत? त्यांच्या एका निर्णयामुळे गिरीश महाजन आणि उदय सामंत एवढे अस्वस्थ का झालेत? आणि नाशिक मधील ही बंडखोरी महायुतीला किती महागात पडू शकते? जाणून घेऊया संपूर्ण राजकीय गणित। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुती समोर विरोधकांपेक्षा स्वतःच्या बंडखोरांचंच मोठं आव्हान उभं ठाकलंय। ही जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती आणि शेवटी ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली आणि नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली। पण याच निर्णयामुळे भाजपमधील काही नेत्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटला आणि त्याच नाराजीचं रूपांतर आता उघड बंडखोरीत झालंय। या बंडखोरीचं नेतृत्व करतायत नाशिक मधील प्रभावशाली गीते बंधू। महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि त्यांचे भाऊ गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत महायुतीच्याच उमेदवाराला थेट आव्हान दिले। विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर त्यांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं। त्यामुळे ही बंडखोरी केवळ प्रतिकात्मक नसून प्रत्यक्ष निकालावर परिणाम करणारी ठरू शकते। याच कारणामुळे उदय सामंत स्वतः नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेत, पण याचा काही विशेष परिणाम झालेला नाही। कारण बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी अनेक भेटीगाठी घेतल्या, पण ज्यांच्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत ते गीते बंधू नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा रंगल्या। म्हणजे एकीकडे मंत्री नाशिकभर त्यांचा शोध घेत आहेत आणि दुसरीकडे गीते बंधू मात्र कोणालाही दाद देताना दिसत नाहीत। उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितलं, गणेश गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची माहिती आहे। महाजन चर्चा करून त्यांची समजूत काढतील आणि गीते बंधू उमेदवारी नक्की मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे। पण दुसरीकडे गीते बंधूंची भूमिका मात्र अजूनही बदललेली दिसत नाही। उलट आम्ही परतण्यासाठी एवढ्या लांब आलेलो नाही अशा शब्दात त्यांनी आपला निर्धार स्पष्ट केलाय। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत दिसून येते। मात्र तरीही महायुतीची सर्वात मोठी आशा सध्या गिरीश महाजन यांच्यावर टिकून आहे। कारण भाजपमध्ये नाराजांना समजावून सांगण्याचं आणि अवघड राजकीय समीकरण सोडवण्याचं काम महाजन अनेकदा लीलया पेलतात। त्यामुळेच गीते बंधूंना माघारीसाठी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। दुसरीकडे गीते बंधू हे महाजनांचेच निकटवर्तीय मानले जातात, पण आतापर्यंत तरी गीते बंधू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आम्ही माघार घेणार नाही। गीते बंधूंचा हा निश्चय आजही कायम राहिला तर भाजपचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांच्या राजकीय रणनीतीवर आणि पक्षातल्या त्यांच्या राजकीय वजनावर सुद्धा प्रश्न उपस्थित होणार एवढं नक्की। दरम्यान या निवडणुकीत आणखी एक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतो। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाकडे होती, मात्र ठाकरे गटानं उमेदवारच दिला नाही। त्यामुळे शिंदे गटाचा मार्ग सोपा होईल असं वाटत होतं। पण संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात आमचा पहिला शत्रू शिंदे गट आहे असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलं। या अँगलने बघायचं झालं तर जर गीते बंधूंनी माघार घेतली नाही
तर नरेंद्र दराडेंच्या विजयाचा मार्ग कठीण होऊ शकतो. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार संख्या मर्यादित असते आणि अशा वेळी मतांचं विभाजन निकाल उलटवू शकतं. त्यामुळे ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरतेय. आता प्रश्न केवळ गीते बंधू माघार घेणार की नाही इतकाच नाही, तर त्यांच्या या भूमिकेमुळे गिरीश महाजनांच्या राजकीय रणनीतीची जादू कायम राहणार की तिच्यावर पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह निर्माण होणार, हाही आहेच. त्यामुळे नाशिकच्या या निवडणुकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.